तुम्हाला घेऊन जाणार आहोत पुन्हा एकदा आपण पुण्याच्या लक्ष्मी रोडवरती। मानाचा पहिला ग्रामदैवत श्री कसबा गणपतीचं प्रस्थान झालेलं आहे। त्यांच्या मागोमागच लगेच ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरीचा गणपती देखील लक्ष्मी रोडवरती दाखल झालेला आहे। त्याच्याच मागेच अगदी लागूनच गुरुजी तालीम हा नंबर 3 मानाचा तिसरा गणपती याचं देखील आगमन झालेलं आहे। गुलालाची उधळण तिथे अगदी मनसोक्त होते। पण आता तुम्ही पाहताय ते गुरुजी तालमीचे चित्र, सुंदर असा हा रथ केलेला आहे फुलांनी सजवलेला। बाप्पाचे आईवडील असे म्हटलं जातं, असं शंकर पार्वती इथे आपल्याला तिथे बसलेले विराजमान झालेले दिसत आहेत आणि 2 त्रिशूल ही बाजूला दिसत आहेत। राहुलजी काय म्हणाल याबद्दल? संपूर्ण शंकर पार्वती रथ त्यांनी जो केलेला आहे तो आपल्याला दिसतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेषनागाच्या प्रतिकृतीवरती श्रींची मूर्ती विराजमान आहे, खालनं आपल्याला दिसत असेल ते संपूर्ण, आणि त्याचा फणावर आणि त्या फण्यात वरती शिरोधारी शंकर पार्वती आणि त्यांची 2 त्रिशूळ, मोठे डमरू, असं एक संपूर्ण वेगळं कैलासाचं दृश्यच त्यांनी या मिरवणुकीमध्ये उभं केलेलं आहे असं म्हटलं पाहिजे। सुभाष आणि स्वप्नील सरपाले या दोघा बंधूंनी मिळून तिथे की हर हर महादेव म्हणून फुलांचा आकर्षक रथ यावर्षी त्यांनी तयार केलेला आहे। त्याच्याचबरोबर जयंत नगरकर यांचं नगारावादन देखील सुरुवातीला असणार आहे। त्याचप्रमाणे अश्वराज ब्रास बँड यांचं वादन देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। अतुल बेहरे यांचं नादब्रह्म ढोलताशा पथक, नादब्रह्म ट्रस्टचं ढोलताशा पथक आणि गर्जना पथक देखील इथे सहभागी होणार आहे। आता आपण पाहतोय ती चित्र रमणबागेची आहेत। जसं मगाशीच मी म्हटलं तर लाल चुटूक ड्रेसमध्ये एकदम वेगळं दिसतंय पथक, लक्ष सगळ्यांचं आकर्षित करून घेत असतं। 40 ते 45 ताशे या पथकामध्ये एकत्र वाजत असतात आणि त्याचा जयघोष हा काही वेगळाच असतो। खास करून या पथकाला बघायला येणारी मंडळी खूप आहेत लक्ष्मी रोडवरती। रमणबाग यावर्षी काय वाजवणार, कुठला नवीन ताल सादर करणार याच्याविषयी खूप सारी चर्चा चालू असते आणि ते आपण पाहू शकतोय। ताशेवाल्यांच्या बाजूला लोकांचा जो उत्साह आहे, गर्दी झालेली आहे, ते प्रत्येकाला हे आपल्या डोळ्यांमध्ये भरभरून पाहायचं आहे कशा पद्धतीने वादन होतं आहे आणि कशा पद्धतीने ध्वज हे मिरवले जाणार आहेत। त्याचप्रमाणे लोकांची लगबग चालू आहे ती दर्शन घेण्याकरता। ते बाप्पाचं, आपल्या लाडक्या बाप्पाला आज निरोप द्यायचा आहे, त्यामुळे शेवटचं दर्शन त्याचं हे व्हायलाच पाहिजे, हे केलंच पाहिजे। लक्षात असू द्या ही मूर्ती परत तुम्हाला दिसत नाही, पुढच्या वर्षी नवीन मूर्ती असते। या मूर्तीचं पूर्णतः विसर्जन केलं जातं। राहुलजी, तांबडी जोगेश्वरीचं म्हणजे जी ग्रामदेवता आहे तिचं हे एक वैशिष्ट्य आहे। अनेक वर्ष ती मूर्ती देवळात आतच बसायची, नंतर त्यांनी ती बाहेर सार्वजनिक पद्धतीने बसवायला सुरुवात केली। खरं सांगायचं तर या मानाच्या गणपतींच्या कुठल्याही मूर्तीचं विसर्जन कधीही होत नाही। त्यांची जी पूजेतली मूर्ती असते तिचं फक्त विसर्जन करतात, पण तांबडी जोगेश्वरीचं हे वैशिष्ट्य आहे की दरवर्षी ते नवीन मूर्ती करतात आणि दरवर्षी त्या मूर्तीचंच विसर्जन होतं। असा एक भाग आहे, कारण त्याची मूळ मूर्ती जी आहे ती दगडी आहे, ती आतमध्ये मंदिरामध्ये आतमध्ये स्थित आहे। त्यामुळे प्रत्येक गणपतीचं हे एक वेगळं वेगळं काहीतरी वैशिष्ट्य आहे। आत्ता जसं गुलालाच्या उधळणाविषयी सांगितलं तर 2च मंडळ अशी आहेत की ज्यांनी अजूनही ती प्रथा ठेवायचीच असं ठरवलेलं आहे। त्यातलं पहिलं मंडळ जे असतं ते गुरुजी तालीम आहे की जे गुलालाची उधळण करता आपल्याला आत्ता दिसत असेल, आणि शेवटी जी मंडळं मानाची काही येतात त्याच्यामध्ये जे बाबूगिनू मंडळ आहे त्यांनी पण ही प्रथा आजपर्यंत ठेवलेली आहे। बाबूगिनू मंडळाचं एक वेगळं वैशिष्ट्य सांगितलं पाहिजे, आता ते मोठमोठे भव्य देखावे उभे करतात, पण पूर्वीच्या काळी बाबूगिनूचं वैशिष्ट्य असं होतं की फक्त सोनेरी, पिवळे, केशरी दिवे त्यांची सजावट असायची आणि 10 दिवस उत्सवात चौघड्यावरच्या वादनावरती त्याचं लाइटिंग व्हायचं। असा बाबूगिनू माझ्या लहानपणी मी पाहिलेला मला आठवतोय आणि वर्षानुवर्ष त्यांनी ही प्रथा मोडली नव्हती। चौघड्याचं वादन आणि त्याच्यावरती त्या दीपमाला फक्त लावलेल्या आणि त्यांचं त्याप्रमाणे थिरकणं, त्या सगळ्या उघडझाप दिव्यांची होणं, हे करणारं मंडळ म्हणून बाबूगिनूकडं त्या काळामध्ये पाहिलं जायचं। लाखो दिव्यांची रोषणाई बाबूगिनूच्या रथावरती असायची। यंदाही तसंच काहीसं चित्र असणार आहे। पण तुमच्या समोर आहे ती गर्जना, हे वादन करते ते मानाच्या तिसऱ्या म्हणजे श्री गुरुजी तालीम मंडळाच्या समोर। परदेशी पूर्ण कुटुंबीय, अख्खं कुटुंब यामध्ये सहभागी असतं।
असं म्हटलं जातं की इथे जर एक शिट्टी वाजवली तर कमीत कमी 300 ते 350 कार्यकर्ते उभे राहतील. हा गमतीचा भाग झाला, पण तशी परिस्थिती त्या परदेशी कुटुंबियांच्या मंडळाची नक्कीच आहे. खरं सांगायचं तर निलेशजी, हे फक्त याच मंडळापुरतं आहे असं नाही. पुण्याचा गणेशोत्सव हा सर्वार्थाने एक राजकीय कार्यकर्त्यांची सुरुवात असंच म्हणून बघितला जातो. कारण तुम्ही जर बघाल तर अशी प्रथा दिसून येईल की ही सगळी जी मंडळं आहेत, या मंडळांमधलेच मोठे झालेले अनेक कार्यकर्ते नंतरच्या काळामध्ये आज राजकारणामध्ये सक्रिय झालेले दिसत आहेत. त्यामुळे साधारणतः पुण्याचा एकूण सगळा भाग बघितला तर असं लक्षात येतं की जी काही आज हजारो मंडळ उभी आहेत, त्या प्रत्येक मंडळाचा कुठल्या ना कुठल्या तरी राजकीय पक्षाशी जवळचा संबंध असतो. त्याचे कार्यकर्ते हे त्या पक्षाचेही कार्यकर्ते असतात. त्यामुळे एक राजकीय बैठकच, जशी पूर्वी आपण म्हणायचं की महाविद्यालयीन निवडणुकांमधनं जे UR SR निवडून येतात त्यांच्याकडनं ही प्रथा सुरू झाली. नंतरच्या काळात ती पूर्णपणे अशी आपल्याला या बाजूला झुकलेली दिसते आणि आज सगळ्याच राजकीय मंडळांमध्ये राजकीय कार्यकर्ते निर्माण करण्याचं व्यासपीठ म्हणूनच बघितलं जातं असं म्हटलं पाहिजे. अगदी खरं आहे. एक मोठं इन्स्टिट्यूशन आहे. गणेशोत्सव म्हटलं की तिथे काहीतरी तुम्हाला शिकायला मिळणारच, याच्याबद्दल काही वाद नाही. आणि मॅनेजमेंट हा राहुलजी सर्वात मोठा मुद्दा गणेशोत्सवाच्या काळात शिकायला मिळतो. आणि विशेषतः नुसतं मॅनेजमेंट नाही, मी कौतुक करीन या मंडळांचं एवढ्यासाठी की 2019ला संपूर्ण जगाला कोरोना नावाच्या महामारीने प्रचंड ग्रासलेलं होतं. आपण पाहिलंय त्या वर्षी तर गणपतीसुद्धा बसवता येणार की नाही, विसर्जनाला जाता येणार की नाही, अशी सगळी परिस्थिती ती आपल्याला आठवत असेल. पालख्यासुद्धा त्यावर्षी निघाल्या नाहीत. फक्त पालख्यांचे रथ हे स्पेशली शासनाने निर्माण केलेल्या बसेसमधनं ती पथकं पंढरपुरापर्यंत गेली होती. अशा वेळेला या सर्व पथकांनी वेगवेगळ्या राज्यातनं इथं हातावरचं पोट असणारे जे मजूर आले होते त्यांच्यापासून सगळ्यांच्या सुरक्षिततेची, त्यांच्या औषध पाण्याची, त्यांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था अनेक मंडळांनी मी केलेली पाहिली आहे. पहिला जो मानाचा कसबा गणपती आहे त्यांनी तर आणखीन एक वेगळी प्रथा त्यावर्षी केली. त्यांनी मुद्दाम त्यावर्षी असं सांगितलं की घरात गणपती बसणार आहे, आमचाही गणपती देवळातच आत बसणार आहे, तर आम्ही पहिल्या निवडक काही लोकांना की जे बुकिंग करतील त्यांना आमच्यातर्फे घरात बसवायला मूर्ती देणार. त्यातला एक सद्भागी मी होतो की मला ही मूर्ती घरात बसवण्यासाठी त्यावर्षी मानाच्या गणपतीकडनं मिळालेली होती आणि मी ती घेऊन आलेलो होतो. तेवढ्यासाठी आम्हाला परवानगी दिली होती की तिथं जाऊन ती घेऊन यायला हरकत नाही. आणि अशा अनेक मंडळांनी त्यावेळेला कोरोनाच्या काळामध्ये जे काम केलं ते अक्षरशः स्पृहणीय आहे असं म्हटलं पाहिजे. कारण ही मंडळं फक्त काहीतरी दादागिरी आणि इतर गोष्टी करतात असा जो आरोप होतो तसं नाही. त्यांनी संपूर्ण समाजाचं चित्र बदलण्यासाठी एक प्रकारे काम केलेलं त्या कोरोना महामारीच्या काळामध्ये मी स्वतः जवळून पाहिलेलं आहे. आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना जितके धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच पडतील असं म्हटलं पाहिजे. अगदी त्या काळात गोंधळी असतील, वेगवेगळे समाज असतील, वेगवेगळ्या पद्धतीची लोकं की ज्यांची हातावरची पोट आहेत, या सगळ्यांना सांभाळण्याचं, औषधोपचाराचं, त्यांचं महिन्याभराचं रेशनिंग दरवेळेला देण्याचं, ही सगळी कामं जी वेगवेगळ्या लोकांनी केली त्याच्यामध्ये गणेश मंडळांचा सहभाग सगळ्यात मोठा होता असं मनापासून मान्य केलं पाहिजे. अगदी खरं आहे. खूप महत्त्वाचा मुद्दा हा होता. आपले जे प्रायोजक आहेत माणिकचंद ऑक्सिरिच, त्यांनी देखील पुनीत बालन यांनी देखील एक खूप मोठा हातभार या सर्वांना दिला होता. मदत म्हणून त्यांच्यासाठी खूप काही केलं होतं. कारण जसं आत्ताच राहुलजींनी सांगितलं, सर्व बंद पडलं होतं, जगच बंद पडलं होतं, कोणाचं काहीच काम होत नव्हतं. त्यावेळेस ज्यांच्या हातातोंडाची लढाई आहे अशा लोकांना मदत करणं खूप गरजेचं होतं. त्यावेळेस ही सर्व मंडळं एकत्र येऊन यांनी खूप मोठं योगदान समाजासाठी केलं होतं. आणि आपण म्हणतो असं की मंडळात जाता, तुम्ही तिथे काय करता, फक्त 4 लोक गप्पा मारत बसता, पण त्यातनं काय होऊ शकतं याचं एक उत्तम उदाहरण इथे दाखवून दिलेलं होतं. इथे आपण पाहतोय ज्या पद्धतीने ती फॉर्मेशन आहे ही रमणबागची अप्रतिम अशी दिसते. आणि ह्याच्यामध्ये लय पण आहे, ह्याच्यामध्ये रिदम पण आहे, ह्याच्यामध्ये आवाज पण आहे, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये एकसूत्रता आहे आणि ही पथकातच येऊ शकते. अगदी खरं आहे. आत्ता आधीच्या गुरुजी तालांचं जे दिसत होतं तेव्हा तिथेही दिसलेलं पथकही तसंच महत्त्वाचं आहे. नादब्रह्म पथक हेही अत्यंत मानाचं आहे. श्रीराम पथक, नादब्रह्म,
शिवांजली, त्यानंतर शिवगर्जना ही पुण्यातली अत्यंत मानाची ढोलताशामधली पथकं आहेत की ज्यांच्या वादनासाठी सुद्धा लोक येतात मुद्दाम. म्हणजे मिरवणुकीत फक्त श्रींचं दर्शन घेणं सोहळ्यामध्ये असंही भाग नसतो, त्याबरोबर यांचं वादन, तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे नवीन काय यावेळेला ताल आहे, नवीन काय रचना ते रस्त्यावरती उभ्या करून आपल्याला दाखवत आहेत, याहीकडे लोकांचं लक्ष असतं असं म्हटलं पाहिजे. आत्ता ते नादब्रह्म पथक दिसत होतं आणि हे सुमित्रा हत्तीणीचं प्रतीक यावेळेला आणलेलं आहे ते. विघ्नहर्ता या पथकाने ही मूर्ती साकारलेली दिसते आहे आणि त्यांच्याबरोबर पुण्यात आहे ती प्रतिकृती आणि त्याच्यावरती विराजमान झालेले ते छत्रपती शिवाजी महाराज. सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवरायांची प्रतिमा त्यांनी वरती ठेवलेली आहे. नुकतीच राज्याभिषेकाला 350 वर्ष होऊन गेली, 351 वर्ष, त्यामुळे तोही भाग फार महत्त्वाचा आहे. आणि अत्यंत रुबाबदार अशी छत्रपती शिवरायांची प्रतिमा त्या हत्तीच्या प्रतिमेवर वरती विराजमान झालेली आपल्याला दिसते आणि कार्यकर्ते त्या गाड्यावरचा तो रथ ओढताना जणू हत्तीच चालत येतोय आणि राज्याभिषेकाच्या वेळेला महाराज कसे आले असतील त्याचं एक प्रतीकच मिरवणुकीमध्ये दिसतंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अगदी हे व्हायला पाहिजे, याची गरज आहे. आपल्या लेकांना देखील पोरांना देखील घेऊन येत आहे, ढोलावरती बसवलंय, तोही आनंद घेतोय आणि कदाचित वडील असतील, भाऊ असतील, मोठी मंडळी घरातली, ते स्वतः ढोल वाजवायचा आनंद घेत आहेत. इकडनंच खरं ते दिलं जातं पासिंग द बॅटन ज्याला म्हणतात. अगदी खरं आहे, बाळकडू आहे ते वेगळ्या बाळकडू प्रकारे आहे. असं म्हटलं पाहिजे. आपल्या उत्सव आपल्या पद्धतीने आपण साजरा करायचा, याचं बाळकडू लहानपणी मिळालं तरच ही मुलं पुढे जाऊन आपली संस्कृती, आपली परंपरा आणि आपले देवदैवत यांच्याविषयीची जी काय आपली भावना आहे भक्तीची ती सादर करू शकतील. त्यामुळे पुढच्या पिढीकडे सोपवण्याचा एक भाग आपण आत्ता बघितला असं म्हटलं पाहिजे. एकीकडे इथं ही शंखवादनाचंही संपूर्ण आपल्याला पथक दिसतंय. त्यावरती गेल्या काही 5-6 वर्षामध्ये तसं बघायला गेलं तर 8-1 वर्ष म्हणता येईल, ताल नावाचं हे जे वाद्यपथक आहे हे खूप उदयास आलेलं आहे. त्याचं कारणही वेगळी वेगळी आहेत, कारण दरवर्षी एक नवीन गोष्ट, नवीन वाद्य ते इंट्रोड्यूस करतात, नवीन वाद्य घेऊन येतात. बऱ्याच वेळेस बघायला गेलं तर अक्षरशः रिकामे डबे देखील त्यांनी एकदा मिरवणुकीमध्ये वाजवले होते, पण त्यातनं जो नाद ते लोक निर्माण करतात तो निव्वळ अप्रतिम असतो. अगदी खरं सांगायचं तर या सगळ्या परंपरा आपल्या ढोल ताशा पथकात पूर्वी नव्हत्या, पण भारताचे जगप्रसिद्ध असे जे तालवादक आहेत शिवमणी, त्यांनी याचा एक प्रयोग पुण्यामध्येच पुणे गणेश फेस्टिवलमध्ये आपल्या गणेश कला क्रीडा केंद्रामध्ये सादर केला होता. आणि त्यावेळेला त्यांनी त्यांचा ड्रमसेट एका बाजूला ठेवला होता, पण तो सोडून वेगवेगळे डबे, वेगवेगळे पत्र्याचे डबे, वेगवेगळे प्लॅस्टिकचे डबे, जुन्या काळातले कंटेनर्स, फुटक्या बादल्या, हे सगळं आणून त्याच्यावरनं रिदम तयार केला होता. आणि ती कल्पना लोकांना एक अबॅक्ट रिदम म्हणून इतकी आवडली की त्यानंतर अनेक मंडळांनी ठरवलं की आपण जरा वेगवेगळे प्रयोग ह्याच्यामध्ये केले पाहिजेत. आणि त्याच्यातून ही प्रयोगशीलता वाढत गेली. आपल्याला असं वाटत राहतं की एखादा फाटका तुटका डबा असेल किंवा एखादा प्लॅस्टिकचा टब असेल, फुटलेली बादली असेल, याच्यातनं काय रिदम येणार आहे, बद्ध काहीतरी वाजणार, पण त्यातनं सुद्धा किती सुंदर ताल तयार करता येतो याचं प्रतीक या सगळ्या मंडळांनी नंतरच्या काळात दाखवून दिलं असं म्हटलं पाहिजे. अगदी गुलाबाची चादर अक्षरशः लक्ष्मी रोडनी पांघरली आहे असं काहीसं चित्र दिसतंय. गुलाबाचे सगळे गुलाबाचे ढग खाली येत आहेत असं वाटतं एकीकडे ते उजळल्यानंतर वरनं. आणि हीच मजा आहे, हीच ऊर्जा आहे, कारण स्वतःच्या चौकामध्ये दंगा करणं हे काहीतरी वेगळंच, त्याच्यामध्ये प्राऊड फिलिंग असतं. त्याचा अगदी उपभोग घेत आहे ते गुरुजी तालीम मंडळ. थोडंसं या तालवाद्यांच्या विषयीचा एक जुना भाग मुद्दाम सांगितला पाहिजे. यावर्षी आपले जे प्रमुख प्रायोजक आहेत पुनीत बालन, त्यांनी एक घोषणा गणपतीच्या आधी अशी केली होती की जी मंडळं डीजे किंवा कर्णकर्कश असं काही न लावता काम करतील त्यांच्यासाठी एक वेगळा विचार आम्ही मदत देताना निश्चितपणे करू. आणि हे खरं आहे, शेवटी तो मूळचा जो सगळा मद्रास कोर्टाचा त्यावेळेचा निर्णय होता, ज्यामुळे 10 नंतरची बंदी आली, त्याचा सगळ्यात मोठा फटका जर कोणाला बसला असेल तर तो गणेश विसर्जन मिरवणुकीला बसला आणि दुसरा पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवाला बसला. रात्र चालणाऱ्या मैफिली 10 वाजता बंद कराव्या लागल्या अशी परिस्थिती निर्माण झाली. पण या सगळ्या काळामध्ये या पथकांनी उभारी घेतली आणि मग आपली पारंपरिक वाद्य घेऊन बाप्पाची मिरवणूक करणं हा प्रकार वेगाने वाढायला लागला. आणि माझ्या माहितीनुसार साधारण 2012ला
पुणे जिल्ह्यामध्ये रजिस्टर झालेल्या पथकांची संख्या, पुणे जिल्ह्याविषयी मी बोलतोय, लोणावळ्यापर्यंत आणि इकडे याच्यापर्यंत 256 होती. आणि तुम्ही मगाशी सांगत होतात पुण्यातच फक्त 170-180 पथकं आता ही ढोल ताशाची निर्माण झालेली आहेत. म्हणजे कदाचित ही संख्या 500च्या आसपास जिल्ह्याचा विचार केला तर गेली असेल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण पारंपरिक वाद्यांमध्ये आपल्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक करणं याचं एक महत्त्व काही वेगळंच आहे. आणि त्या तालावरती ही तरुणाई किती जल्लोषात नाचती आहे ते आपल्याला आत्ता दिसत असेल. हा उत्साह फार मोठा आहे. बघा ना, तो गुलालाचा ढग तयार होतोय अक्षरशः त्या मशीनमधनं, एअर प्रेस मशीनमधनं गुलाल उधळला जातोय आणि बेभान होऊन ही सगळी तरुणाई नाचताना लक्ष्मी रस्त्यावर आपल्याला दिसते आता. आणि महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्यायला पाहिजे डीजे नाही चालू आहे, ते ढोल ताशावरती हे लोक एवढा आनंद घेतात, म्हणजे तेही शक्य आहे. हो, अगदीच शक्य आहे. आणि माझं तर मतच आहे, म्हणजे जगन्नाथाची यात्रापासून आपण सगळे जे काही उत्सव बघाल भारतामधले, तर तिथे सगळीकडे पारंपरिक वाद्यांवरच लोक सगळं करत असतात. आपल्याकडंच हे थोडंसं डीजे आणि हे प्रकार नंतरच्या काळात वाढलेले होते, पण त्याचा धोकाही निर्माण झालेला अनेकदा आपण पाहिलेला आहे. कारण याच्यामध्ये जी बेसबीन वाजवली जाते धप 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 अशी, तर तो खरं तर काही सूर नसतो. मी त्या सगळ्या विषयात काम केलेलं असल्यामुळे सांगतोय की एअर कॉम्प्रेस केली जाते, हवा कॉम्प्रेस करतात आणि एका सुरात ती टेकतात बाहेर, आणि त्यामुळे त्याचा धप धप असा तो बेसचा आवाज तयार होतो. पण प्रदूषण नियंत्रण मंडळासाठी मी जवळजवळ 12 वर्षापूर्वी जेव्हा फिल्म केली होती, जेव्हा डीजेचं महत्त्व फार वाढायला लागलं होतं, तेव्हा आजही सांगितलं तर आश्चर्य वाटेल तुम्हाला किंवा धक्का बसेल, ट्रॅक्टरवर उभं राहून नाचणारा अत्यंत त्या स्पीकरच्या भिंतींच्या जवळचा माणूस गणपती चौकात खाली पडला हार्ट अटॅक, तडकाफडकी गेला. हे दृश्य या गणेश विसर्जन मिरवणुकीतलंच माझ्याकडे शूटिंग केलेलं होतं. त्यामुळे जे धोकादायक आहे त्या गोष्टी असू नयेत या सगळ्या विसर्जन मिरवणुकीत, असा जर निर्णय शासनाकडनं झाला असेल तर त्यात चूक काहीच नाही असं म्हटलं पाहिजे. याच्याऐवजी तुम्ही 100 ढोल जरी वाजवलेत ना तरी माझ्या हृदयाला नाही त्रास, कारण तो परंपरेनं निर्माण झालेला ढोलाचा नाद आहे. तो काही असा मला भयंकर त्रास देणार नाही. पण इलेक्ट्रॉनिकली आर्टिफिशियली म्हणजे कृत्रिमरित्या निर्माण केलेल्याने माझ्या हार्टला धक्का बसतो, तो ढोलांनी बसत नाही. आणि त्यामुळे हे जेव्हा सिद्ध केलं गेलं तेव्हा मग त्याला परवानगी मिळाली. कोर्टापर्यंत जाऊन या सगळ्या महासंघाला त्यावेळेला लढावं लागलं होतं. आणि मग एवढ्या ढोलांची संख्या चालेल, कारण त्याचं मोजलं गेलं गेल अक्षरशः. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की नाही, मेडिकली वैद्यकीयदृष्ट्या हे चुकीचं नाही आहे परंपरागत. दुसरा मुद्दा याच्यामध्ये राहुलजी असा असू शकतो का की ही मंडळी सगळी माणसाची आहेत शेवटी. मशीन कसं आहे, तुम्ही बटन ऑन केलं ऑफ केलं ते चालू राहील. एक 10 मिनिटाने 12 मिनिटाने 15 मिनिटाने थोडा यांचा जोर देखील कमी होईल, त्यामुळे त्या आवाजाचं डेसिबल थोडं थोडं खाली येत असेलच का? हो, येतच ना, साहजिक आहे. पूर्वीच्या काही ॲनालॉगमध्ये ज्यावेळेला आमच्याकडे सिनेमात रेकॉर्डिंग व्हायचं तेव्हा सुद्धा तसंच व्हायचं ना. लता दीदींचा, मोहम्मद रफी साहेबांचा कोणाचाही सूर जसा सहजगत्या म्हणजे गाताना कमी जास्त होतोय, त्याप्रमाणे तबलेवाला किंवा ढोलकीवाला आपला ठेकाही त्याप्रमाणे त्या रिदमला खाली कमी जास्त करायचे. तर हे इथेही तालाच्या नुसार, शेवटी ताशाला महत्त्व जास्त आहे, त्यामुळे त्या रिदमला धरून ढोल आणि इतर गोष्टी वाजल्या पाहिजे. ते जर कर्कश वाजले तर मग ताल कळणारच नाही, कारण ढोलाचा ताल एकच आहे पण ताशाच्या तालावर वैविध्य आहे. तर त्यामुळे ते ऐकायला जाणं हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे त्या पद्धतीनेच हे वादन केलं जातं आणि त्यामुळे त्याचं वैशिष्ट्य आहेच आहे आणि ते राहणारच. आणि डेसिबल्सचा त्रास म्हणाल तर तो कृत्रिम आवाजाचा जेवढा असतो तेवढा परंपरागत आपली जी नैसर्गिक वाद्य आहेत त्यांचा नसतो. तुम्ही पाहताय स्वप्नील आणि सुभाष सरपाळे यांनी बनवलेला हा हर हर महादेव फुलांचा आकर्षक रथ त्याच्यावरती विराजमान होत चाललेला आहे. ते श्री गुरुजी तालीम गणपती सरपाले बंधू हे पुण्यातलं एक वैशिष्ट्य आहे या मिरवणुकीचं. अनेक वर्ष अगदी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची जेव्हा स्थापना होत असते तोही फुलांचा रथ सरपाले बंधूच वर्षानुवर्ष करतायत. किंबहुना फुलांच्या सजावटीमध्ये वैविध्य आणण्याचं काम या सरपाले बंधूंनी फार मोठं पूर्वीपासून केलेलं आहे. उत्सुकता असणारे याच्या मागणं येणारा जो गणपती आहे, याच्या मागणं येणारा गणपती असणारे तुळशीबाग गणपती मंडळ जे की स्वतःचं 125 वर्ष यंदा पूर्ण करतं. 125 वर्षाचा इतिहास आहे या गणपतीला. आणि ज्यावेळेस असा मोठा आकडा तुमच्यासमोर असतो त्यावेळेस त्याचं दैदिप्यमान असं हा सोहळा करणं तुम्हाला क्रमप्राप्त असतं. तर ह्याच्या मागे जो येणारा तो गणपती देखील चुकवू नका. तो असणारे तुळशीबाग गणपती मंडळ.
सुदैवानं माझा वर्गमित्र विवेक खटावकर, त्याचे वडील आणि आजोबा यांचा या सगळ्या तुळशीबागेमध्ये प्रचंड मोठा हात आहे. ती मूर्तीही त्यांनीच बनवलेली आहे. आणि तुळशीबागेचं आणखीन एक वैशिष्ट्य असं सांगितलं पाहिजे, मी साधारणतः 5-7 वर्षाचा असल्यापासून म्हणजे 50-55 वर्षाच्या आधीची गोष्ट सांगतोय. पौराणिक हलते देखावे, मूर्त्या हलत्या, याची सुरुवात, यांत्रिक हालचाली करणारी याची सुरुवात करणारं मंडळ म्हणून तुळशीबागेकडे बघितलं तर तुळशीबागेचं तेही एक वैशिष्ट्य आहे. आणि भव्य असे त्या तुळशीबागेच्या आतमध्ये पसरलेला असा तो देखावा, त्या मूर्त्या सगळ्या हलतायत वगैरे, हा भाग पुण्याच्या गणेशोत्सवात निर्माण करणारं मंडळ हलत्या चित्रांचा, म्हणून तुळशीबागेचा उल्लेख वेगळा केला होता. ज्येष्ठ चित्रकार आणि मूर्तिकार DS खटावकर यांनी बनवलेली ही अत्यंत वेगळी अशी अप्रतिम मूर्ती आहे. त्या मूर्तीचं वैशिष्ट्य मुद्दाम असं एक सांगितलं पाहिजे. त्याचं कारण गणेशाच्या ज्या काही प्रतिमा आपल्याकडे सगळ्या मानल्या गेलेल्या आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येक युगातल्या गणपतीचा एक अवतार मानलेला आहे. तर त्याच्यामध्ये कलियुगामधलं त्याच्या अवताराचं नाव आहे धूम्रवर्ण. नारदांनी जी महत्त्वाची नावं सांगितली आहेत, प्रथम नाम गोविंद, दुसरे एकपंथ, तिसरे कृष्णपिंगाक्ष, चौथे गजवस्त्र ते, पाचवे श्री लंबोदर, सहावे विकट नाम ते, सातवे विघ्न राजेंद्र, आठवे धूम्रवर्ण ते. तर हा धूम्रवर्ण हा कलियुगातला अवताराचा आहे. आणि त्या धूम्रवर्णाचा संपूर्ण विचार ही मूर्ती करताना DS खटावकर यांनी केला होता. हा त्यातला एक महत्त्वाचा भाग. असं विचारपूर्वक गोष्टी ज्यावेळेस केल्या जातात त्यावेळेस त्याचा मोबदला, त्याचं ॲप्रिशिएशन हे तुम्हाला नक्कीच जास्त मिळत असतं. तुम्ही पाहताय पुण्याची ही लाईव्ह मिरवणूक.